माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण गुरुचरित्र अध्याय 30B पार्ट बी याचे आपण कथन करणार आहोत. अग्निरापश्व वेदाश्व वरुणार्के दुवायवः विप्रस्य दक्षिणे कर्णे नित्यं तिष्ठन्ति देवताः. त्या देवतांची नावे ऐका, सांगेन ऋषी सकळिका. अग्नि, आप, वरुणार्का, वायू, वेद, चंद्र असती. लघुशंका चमन करोनी, तृष्णी स्नान सुमनी. बैसावे सुचियासनी, अरुणोदय होय तव. गायत्री जपा व्यतिरिक्त, वरकड जपावे आगमोक्त. मग होता अरुणोत्थित, बहिर्भूमीसी जाईजे. यज्ञोपवितकानी ठेवोनी, नैऋत्य दिशे जाऊनी. डोई पालव घेऊनी, अधोमुखी बसावे. दिवसा बैसावे उत्तरमुखी, रात्री बैसावे दक्षिणमुखी. मौन असावे अतिविवेकी, चहूकडे पाहू नये. तूर्त चंद्र नक्षत्रांसी, पाहू नये नदी आकाशी. स्त्रीजन लोक परियेसी, पाहू नये कवणाते. जो ब्राह्मण उभा मुती, त्यासी ऐका कवणगती. त्याचे अंगी रोम किती, तितुके दिवस नरकी पडे. सोचा विणे कास घाली जरी, कास न तोडिता लघुशंका करी. त्यासी होय यमपुरी, नरक भोगी अवधारा. अगत्य घडे उदकाविण, करुणानिया गंगा स्मरण. मृत्तिकेन शौच करणे, क्षणादी वर्जावे. बहिर्भूमी बैसावयासी, ठाव कैसा परियेसी. ऐका तत्पर सर्व ऋषी, म्हणे पराशर ऋषेश्वर. न बेसावे भूमीवरी, बैसिजिये पान गवतावरी. हिरवे पान करावे द्वरी, वळत्या पर्णी बैसावे. मल विसर्जन करुनी, उठावे ऐका ब्रह्मा धरुनी. जळपात्रापाशी जाऊनी, शौच करावे परियेसा. मृत्तिका शौच करावयासी, मृत्तिका नाणावी तुम्ही ऐसी. वारुण मुशक गृह परियेसी, नदी मधील आणू नये. ज्या मार्गी लोक चालती, अथवा वृक्षा खालील माती. देवालय क्षेत्रतीर्थी, मृत्तिका आपण वर्जावी. वापी कूप तडागात, मृत्तिका आणिता पुण्य बहुत. दक करी घेऊनी प्रोक्षित, मृत्तिका घ्यावी शौचासी. आवळ्या एवढे गोळे करावे, लिंगस्थानी एक लावावे. अपानद्वारी 5 सभावे, एक एक हस्तासी 3 सप्त. एक एक पायासी 7 गोळी, मृत्तिका लावावी सकाळी. आणिक सांगेन सकळ काळी, ऋषी समस्त परियेसा. मृत्तिका शौच विधान, मूत्र शंकेसी 1 गुण. बहिर्भूमीसी द्विगुण, मैथुनांती त्रिगुण देखा. मृत्तिका शौच करावे, तोवरी मौन असावे. कोणीकडे न पहावे, नेम करावा येणे परी. आणिक प्रकार असे एक, करावया नेम प्रामाणिक. जितुके करी गृहस्थ देख, द्विगुण करावे ब्रह्मचारी. त्रिगुण करावे वानप्रस्थे, चतुर्गुण यती समजते. न्यूनाधिक न करा परते, धर्मसिद्धी होय देखा. येणे प्रकारे करा दिवसी, रात्री याच्या अर्धेसी. संकट समयी तदर्धेसी, मार्गस्थ अर्ध त्याहुनी. व्रतबंध झाली या ब्राह्मणास, हेची आचार परियेस. चारी वर्णा हाची उपदेश, शौचविधी बोलिला.
शौच केलिया परी चूळ भरावे परी करी ब्राह्मण 8 वेळा भरी क्षत्री 6 परियेसा वैश्य 4 शूद्र 2 वेळा येणे विधी भरा चुळा समस्त ऐका ऋषी कुळा म्हणे पराशर ऋषी चूळ भरावे 8 वेळा आचमावे 3 वेळा शुद्ध स्थानी बैसुनी निर्मळा कुळ दैवत स्मरावे कृष्णी आचमन करावे नाम न घेता 20 ठाव आतळावे पुन्हा आचमन करावे त्याचे विधान सांगेन विप्रदक्षिण तळहाती 5 तीर्थे विख्यासती जे बोलली असे स्मृती तेही आता सांगेन अंगुष्टमूळ तळहातेसी ब्राह्म्यतीर्थ अग्नितीर्थ परियेसी अंगुष्ठतर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण तू रंग तळेवरी देवतीर्थे असे निर्धारी कनिष्ठा मागोतरी ऋषी तीर्थ असे जपा तर्पण देव ऋषी जे जे स्थान तीर्थे करा हर्षी आचमन ब्राह्मती थैसी करावे ब्रह्म विद्वजने ब्रह्मतीर्थ आचमने तिनी केशव नारायण माधव म्हणूनी देवतीर्थे उदक सोडूनी गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त धुवोनी दोनी त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी बिंबोष्टी तळहस्त ठेवनी श्रीधर नाम उच्चारावे पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी सव्यहस्त पंचागुलीसी दामोदरे शिरस्थानी चतुरंग गुलपृष्ठेसी संकर्षण घ्राणेसी तर्जनी आदी अनुष्ठेसी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठानामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रासी श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ठ निष्ठिकेसी अदोक्षज नारसिंह म्हणा ऐसी अत्युचे नाभी जनार्दने हृदय स्पर्शे पंचागुती पेंद्र शिरसी देखा हरी श्री कृष्णे भुजास ऐका 5 अंगुली विधीपूर्वका येणे विधी स्पर्शावे येणे विधी संध्याकाळी आणिक करावे वेळोवेळी अशक्य अथवा संकटकाळी आहे ती विधाने ती ऐका ब्राह्म्यतीर्थे 3 वेळा घ्यावे हस्त प्रक्षाळा गोविंद नावे मुख पर्शोनी मंत्र म्हणावे संध्या व्यतिरिक्त येणे विधी विधान आणिक सांगेन देवतीर्थे उदक घेऊन गोविंद नामे हस्त धुवून चतुश्रोत स्पर्शावे शूद्रादी ओवळियासी स्पर्श होता परियेसी आचमन करा ऐसी श्री गुरु म्हणती ब्राह्मणा ते भिजोनी आलिया पावसात द्विराचमने होय पुनीत स्नान भोजनांती निश्चित द्विराचमन करावे फळाहार भक्षण करिता अथवा आपण उदक घेता आता असेन स्मशान हिंडता द्विराचमने शुद्ध होय आणिक असे एक परी तृष्णी आचमन करा निर्धारी उदक नसे जवळी जरी श्रोत्राचमन करावे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करीती भक्तीसी दैन्य कैचे तया घरी आता सांगेन विधान करावयासी दंत धावन समस्त पर्वणी त्युजून प्रतिपदा षष्टी वर्जावी न करावे नवमी द्वादशीशी शनी अर्क मंगळवारेसी श्राद्ध काळी विवाह दिवसी करू नये दंत धावन कंटक वृक्ष शाखेसी ताड हिंताड केतकीसी खर्जूर नारिकेळ शाखेसी केलिया जन्म चंडाळ योनी खदीर करंज आघाडेसी
औदुंबर अर्क वटपर्येसी अथवा वृक्ष करवंदेसी पुण्य वृक्ष असे ऐका. विप्रा द्वादशांगुळेसी नवांगुळे क्षत्रियासी षडांगुळे वैश्यशूद्रासी दंतधावन काष्ट आणावे. दंतधावन काष्टेसी तोडिता म्हणावे मंत्रासी. आयु प्रजा नाम पर्येसी म्हणून काष्ट तोडावे. दंतधावन करून ऐसे काष्ट टाकावे नैऋत्य दिशे. चूळ भरोनी द्वादश द्विराचमन करावे. मन करावे प्रातस्नान तेणे होय सर्व साधन. तेजोबल आयुष्यवर्धन प्रातः स्नान केलिया. प्रज्ञा वाढे दुःख स्वप्नाश सकळ दैवत आपणावश. सौभाग्य सुख पुष्टी हर्ष दरिद्र चिंता शोक हरण. नित्य केलिया पापनाश करावे याची कारणे हर्ष. गृहस्थवान प्रस्ते विशेष प्रातर्मधान्य ही करावे. यती तापसी संन्यासी त्रिकाळ करावे पर्येसी. ब्रह्मचारी विधीसी एक वेळ करावे. अशक्य संकट दाहले जरी अथवा न कळे निर्मळ वारी. स्नान करावयाची परी सांगेन ऐक ब्राह्मणा. अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान. मंत्रस्नान करावे विधीने आपोहिष्टा मंत्रेसी. आणिक स्नान फळे असती ज्यासी असेल भावभक्ती. गुरु देवता दर्शन मात्री तीर्थस्नान फळ असे. अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता. अंगावरती प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे देखा. अथवा भिजेल पर्जन्यात उभा राहुनी वारा घेत. किंवा बैसावे गोधुळीत स्नानफळ असे देखा. स्पर्श होता चांडाळाचा जलस्नाने होय सुचा. स्पर्श होता शूद्राचा उपस्नान करावे. दृढस्ता देहापुले स्नान मुख्य करावे जले. संधी विग्रह साकडे मांडले उपस्नान करावे. प्रातस्नान करावयासी शीतोदक उत्तम पर्येसी. अशक्य असेल देहासी उष्णोदके करावे. स्वभावे पवित्र से उदक वरी झालिया अग्नि संपर्क. पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे. उष्णोदके स्नान करिता शीतोदक करा मिश्रिता. मध्ये करावे आचमन तत्वता संकल्प तेथे न म्हणावा. घरी स्नान करता देखा अगमर्षण तर्पण नव्हेनिका. वस्तू पिळू नये ऐका आपुले हस्ते करुनिया. पुत्रोत्साही संक्रांतीसी श्राद्ध काळी मृत दिवसी. न करावे स्नान उष्णोदकेसी पौर्णिमा अमावस्येसी. स्नान करिता बाधा शिखा दर्भहाती सूर्याभिमुखा. मौन स्नान असे मुख्या कवणासवे न बोलावे. अपोहिष्टेती मंत्रेसी गायत्री 3 म्हणा सुरसी. येणे मंत्रे स्नानोदकासी अभिमंत्रावे ब्राह्मणे. प्रथम शीतोदक घालुनी पश्चात उष्णोदक मिळवणी. स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा. आचमन करुनी आपण देवस्पत्वा मंत्र जपून. धृत वस्त्र घेऊन आणिक मंत्र जपावे. अवधूत मंत्र म्हणत वस्त्र कलावे त्वरित. ऊर्ध्वंत्य मंत्र म्हणत वस्त्र सूर्यासी दाखवावे. आवहंती वितन मंत्रे वस्त्र नेसावे पवित्र. द्विराचमन करावे तत्र वस्त्र पिळोनी आचमन कीजे. आता मंत्र स्नान करणे सांगेन त्याची विधाने. अपोहिष्टादी मंत्राने प्रक्षावे आपुले शरीरावरी. पाद धुर्मी हृदयस्थानी मूर्मी हृदय पाद प्रक्षोनी. हृदय पाद चिरस्थानी अपोहिष्टादि मंत्रेसी. ऐसे स्नान करोनी
पुन्हा आचमन करावे मान सन्मान विधानी ऐकरावे ऐका भक्ताने नारायण मूर्तीसी ध्यान करावे भक्तीसी चतुर्भुजालंकारेसी ध्यान केलिया मान सन्मान अपवित्र पवित्रो वा येणे मंत्रे हरी घ्यावा उदके शरीर प्रोक्षावे स्नानफळ असे अवधारा नदी तिरी असे नरू अशक्त असे शरीरू स्मरण करुनी नदी निर्धारू आर्धवस्त्रे अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगेन ऐका ब्राह्मण रविवारी निषेध जाण ज्वर होय अंगासी कांती हानी सोमवारासी मंगलवारी मृत्यू परियेसी लक्ष्मी पावे बुधवारेसी धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त जाणा तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रभावमुखी घरी प्रातः पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा स्नान करिता नदीसी अधमर्षण करावे परियेसी नमोग्नये प्युमते मंत्रासी नमस्कारावे नदीते यद पाक्रूर मंत्रेसी उदक लोटावे द्विहस्तेसी 3 वेळा लोटुनी हशा इम मे गंगे जपावे ऋतूच सत्यच मंत्र जपत स्नान करावे गंगेत नदी स्नान विधिख्यात करा तुम्ही विप्रवर्ग रोंदनाती करुणी वांती मैथुन दुस्वप्न दर्शनाती स्नानाविणे शुद्ध न होती स्नान करावे अवधारा आता वस्त्रांचे विधान सांगेन ऐका ऋषीजन वस्त्र काषाय जाण नेसू नये गृहस्थाने रक्तादी वस्त्र जीर्ण अधौत नेसू निजे आचरत ते पुण्यदाय राक्षसाप्रत एक धोत्र असलिया एक वस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे परियेसी असावे उपवस्त्र बहिर्वासी उपवस्त्र म्हणजे तया धोत्र नेसलिया उपरी विभूती लावावी परी करी मंत्रविधान पुरस्सरी भस्म धारण करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपी चंदन लावा परी करी द्वारावती मुख्य करी वरकड मृतिका अग्राह्य न मिळे द्वारावरती देखा करा धारण गंगा मृतिका ऊर्ध्वपंडू असे निका विष्णू सायुज्य होय तया पुष्टिकाम असे जासी लावावे तेणे अंगुष्ठेसी जासी काम से आयुर्षी मध्यांगुली लावावे अन्न काम अनमिकेसी तर्जनी काम्य मुक्तीसी जे लाविती नखेसी महापातक घडे तया तमरुंदी दशांगुर्ली मध्यम नव अष्ट अंगुर्ली सप्त सहा पंचांगुर्ली शूर्पाकार लावावे चतुर्थ त्रीणी द्वयांगुली अदम पक्ष असे बोली द्वादश नामे कराभली विष्णू नाम उच्चारिता केशव म्हणावे ललाटस्थानी नाभी नारायण म्हणूनी माधव नामे हृदयस्थानी कमळ पुष्पाकार देखा गोविंद नामे कंठेसी विष्णू नाभी दक्षिणेसी दक्षिणभुजा मधुसूदनेसी दक्षिणकर्णी त्रिविक्रम वामन नाभी वामी देखा श्रीधर वाम बाहुका ऋषिकेश वामकर्णिका पद्मनाभ पश्चिमकटी दामोदर शिखास्थान ऐका ऊर्ध्वपुंडू विधान पापे जाती जळून गोपी चंदन लाविता द्वारावरती लावणी लावा भस्म त्रिपुंडांनी हरिहर संतोषिनी भुक्ती मुक्ती साधे देखा विवाहादी शोभेन दिवसी देवाकृत श्राद्ध दिवसी अभ्यंगानंतर सुतकेसी गोपी चंदन वर्जावे ब्रह्मा यज्ञ तर्पणासी
उष सांगेन विस्तारेसी, आहे ती 10 प्रकारेसी, नामे सांगेन विख्यात, दुर्वा उशीर कुशकाश, सुकमगा धूम विही मोंजिस, नागर मोथा भद्र मुक्ता परियेसा, 10 दर्भ मुख्य असती, नित्याणावे दुर्वेसी, जरीन साधे आपणासी, श्रावण भाद्रपद अमेसी, संग्रह सत्व करी करावा, 4 दुर्वा विप्रासी, 3 जाणा क्षत्रियासी, 2 दुर्वा वैश्यासी, शूद्रे 1 धरावी, या दुर्वेची महिमा सांगता असे अनुपमा, ग्रहस्थानी असे ब्रह्मा, मुळी रुद्र मध्ये हरी, अग्नभागी चतुरंगले, ग्रंथी मुळी द्वयामुले, धारण करावे ब्रह्मकुळे, याची महिमा थोर असे, चक्रधरुनी विष्णू देखा, दैत्य पराभवी ऐका, ईश्वर त्रिशूळ धरिता देखा, राक्षसांतक जेवी होय, इंद्र वज्रायुष धरिता, दैत्यगिरी विभांडी तत्वता, तैसे ब्राह्मण दुर्वा धरिता, पाप दुरिता पराभवती, जैसे तृणाचे पर्वतासी, अग्निस्पर्श होता कैसी, तेवी असलिया पाप राशी, दर्भस्पर्शे जळती देखा, ब्रह्मयज्ञ जपसमयी, ग्रंथीन बांधावी कुशद्वयी, वर्तुळाकार भोजन समयी, धरावी ब्राह्मणे भक्तीने, कर्माचरिता दुर्वेसी, ग्रंथी बांधावी परियेसी, अग्निस्पर्श कापुरासी, पापनाशी येणे परी, 1 दशांगुल प्रादेश मात्र, द्विदल असावे पवित्र, नित्य कर्मासी हेच पात्र, द्विदल जाणा मुख्य असे, जप होमादी दानासी, स्वाध्याय पितृकर्मासी, सुवर्ण रजत मुद्रिकेसी, उषा वेगळे न करावे, देव पितृकर्मासी देख, रजत करावे सुवर्णयुक्त, तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका, सुवर्ण धरावे अनामिकेसी, मुद्रिका असावी खडगपात्री, कनिष्ठांका कुती पवित्री, ग्राह्य नवे जिवंत पित्री, तर्जनी अंगुली मुद्रिका, योगपट्ट उत्तरी देखा, तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका, पायी न घालाव्या पादुका, गया श्राद्ध न करावे, नवरत्न मुद्रिका ज्यांचे हाती, पापे त्यासी न लागती, एखादे रत्न जरी असे हाती, मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी, प्रातसंध्येचे विधान सांगेन एका ऋषीजन, नक्षत्रे असताची प्रारंभून, अर्ध सूर्योदयी द्यावे, सूर्योदय होय तव जप करील उभे असावे, उदय समयी अर्ध द्यावे, तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ, ऋषी पुसती पराशरासी, संध्या करावया विधी कैसी, विस्तारोनी सांगा आम्हासी, म्हणे सरस्वती गंगाधर, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, सांगेन संध्या विधीसी, ऐका तुम्ही तत्परेसी, पराशर स्मृती असे, गायत्री मंत्र जप करिता, शिखा बांधावी त्वरिता, आसन घालूनी निरुता, चित्त दृढ करावे, ब्रह्मतीर्थे त्रिराचमन, विष्णुनाम स्मरण, प्राणायाम विस्तारोन, न्यासपूर्वक करावे, प्रणवस्थानी परब्रह्म ऋषी, गायत्री छंदासी, अग्नी देवता परियेसी, म्हणा प्राणायामे विनियोगः, ओम अम नाभी ओम दय मम मूर्धी स्पर्श अवयव, व्यादृती सप्त अतिशया, पृथक देव ऋषी सांगेन, या वृत्ती सप्तई स्थानासी, ऐकासे प्रजापती ऋषी, पृथक देवता परियेसी, 7 नामे देवाची, अग्नि वायू सूर्य जीव, वरुण इंद्र विश्वैदेव, सप्त व्यावृत्ती 7 देव, छंद ही सप्त सांगेन, गायत्री उष्णिक अनुष्टुप देखा, बृहती पंक्ती पंचमयका,
तिष्ठुप जगती छंद विशेखा प्राणायामे विनियोगः। ओम भूपादन्यास भुवाः जानु सवाः कटी विशेष महानभिस्थान स्पर्श जनः हृदय तपः कंठ सत्य भ्रुवल्लाट स्थान गायत्र्या गायत्री छंदासी म्हणा सविता देव विश्वमित्र ऋषी खुणा प्राणायामे विनियोगः। ओम भूर हृदया नमः ओम भुवा शिरसे स्वाहा ओम सुवशिखाये वषट ओम तस्य वितुर्वर्ण्य कवचाय हू। ओम भर्गो देवस्य धीमहि नेत्रत्रयाय वोषट धियो यो नः प्रचोदयात् अस्लाय फट। ओम भूर्भुवः स्वाहा इति दिगंध ऐसे षडंग करावे प्राणायाम करावयासी प्रजापती म्हणा ऋषी देवनाभे परेसी ब्रह्मा अग्नी वायू सूर्य असे। प्राणायामे विनियोगा म्हणूनी आपोस्तन स्पर्शोनी ज्योती नेत्र स्पर्श करुनी रसो जिव्हा अमृत ललाट स्पर्शावे। ब्रह्मभुर्वा स्वरोम म्हणूनी प्राणायाम करावे तिनी त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्व सिद्धी। या गायत्रीच्या आदी देवता ब्रह्मा अग्नी वायू गबस्ता ऋषी ब्रह्मा से ख्याता सप्तलोक न्यास सांगेन। पादन्यास भुर्लोक भुवाः जानु अतिविशेष स्वगुह्य से लोक नाभिन्यास महर्लोक जनो हृदय तपो ग्रीवे भुवोर ललाटे सत्यलोक म्हणावे असे शिरस्थान बर्वे सत्यलोक म्हणती तयासी। गायत्रीची प्रार्थना करुनी प्राणायाम करा विधिनी ब्रह्मचारी गृहस्थांनी पंचांगुली धरा परमेष्टी वानप्रस्थ संन्यासी अनामिका कनिष्ठी का गुष्टेसी ओंकारादी वायुपुरकेसी दक्षिणांना सापुटे चढवावे वामना स्फुटी विसर्जोनी करा प्राणायाम तिनी येण्याची विधी करा मुनी त्रिकाळीचे संध्याकर्म। आता करा मार्सनासी सांगेन ऐकार समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्रिकेशी तेणे विधी सांगतो। अपोष्टिष्टे ती सुक्तस्य सिंधुद्वीप ऋषी गायत्री छंदेसी अपो देवता मार्जनासी हा म्हणावा विनियोग। अपोहिष्टासे मंत्र म्हणून उष पवित्रे करा मार्जन यस्य क्षयाय मंत्राने आपुले पाद प्रोक्षावे। अपोजन यथा मंत्रेसी प्रोक्षावे आपुल्या श्रीसी सूर्यश्वे ती मंत्रेसी उदक प्राशन करावे। आचमने करोनी दोनी सिद्धिकारणष्णो मंत्र म्हणूनी करा मार्जन तिन्ही तुम्ही तिनी पुनरपी अपोशिष्टा म्हणा। हिरण्य वर्ण सुक्तेसी मार्जन करावे प्रियेसी द्रुपदा दिवेती मंत्रेसी ध्राणोनी उदक सांडावार्मी। मार्जन करावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन वाम हस्ती पात्र धरून मर्जन करा विशेषी। औदुंबर सुवर्ण रजत काष्ठपात्र असे पवित्र ऐसे पात्र न मिळे यत्र वामहस्ती उदक घ्यावे। मृणय अथवा द्विमुख पात्र भिन्न भांडे त्याच्या अपवित्र अग्राह्य वर्जा देवपित्रा श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी। मार्जन संख्या सांगेन ऐका शिरसी अष्टपादी नक्का यस्य क्षयाय स्थान भूमिका येणे परी मार्जन। आप पुनंती मंत्रेसी प्राशन करावे मध्यान्हेसी अग्निश्वेती मंत्रेसी संध्याकाळी करावे। प्राशनाती तुम्ही ऐका द्विराचमन करा निका अग्राणुनी उदक सांडोनी देखा एक आचमन करावे। अर्ध
द्यावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन. गोशृंगा इतके उंच करून अर्ध द्यावे मनोभावे. गायत्री मंत्र जपोनी सायं प्रातर द्यावी. तिनी हंस सुचिशन मंत्रेसी माध्यान्नी अर्ध्य द्यावे अवधारा. प्रातर्माच्याही पुढे बरवे सायं अर्धे बैसोनी द्यावे. अचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा असावादित्य. अर्ध द्यायचे कारण सांगेन कथा विस्तारून. राक्षणम महेंद मंदेह दारुण 30 कोटी आहे ती देखा. सूर्यासवे युद्धासी नित्य येती परियेसी. संदेह पडे देवासी सूर्य होईल अपजय. अपजय होता सूर्यासी उदय अस्तमान नवे परियेसी. कर्मेन चालती ब्राह्मणासी स्वाहा स्वधाकार न चाले. स्वाहा स्वधाकर राहती समस्त देवासी उपवास घडती. सृष्टी राहील नवे उत्पत्ती म्हणून उपाय रचिला. याची कारणे अर्धे देती तिची वज्रायुधे होती. जाओनी दैत्यासी लागती पराभाविती प्रतिदिवसी. दैत्य असती ब्रह्मवंश त्यासी वधिलिया घडती दोष. प्रदक्षिणा करिता जाती दोष असावादित्य म्हणूनिया. ब्राह्मण हत्येचे पापासी भूप्रदक्षिणा दोषनासी. चारी पावले फिरता कैसी भूप्रदक्षिणा पुण्यसे. संध्या करावयाचे स्थान सांगेन एका फलविधान. घरी करता प्रतिदिन एकची फळ अवधारा. 10 फळ ग्रामाबाहेर देखा. नदीस केलिया शतफल एका. पुष्कर तीर्थी सहस्त्र एक. गंगा सुर नदी कोटी फल. सुरापान दिवा मैथुन अंधृत वाक्यादी पाप जाण. संध्या बाहेर करता क्षण जळती पापे प्रत्यक्ष. ताने असती जप करावयासी. विस्तारे सांगेन तुम्हासी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी एक चित्ते परियेसा. जप केलिया घरी एका एकेची फल असे निका. बाहेर द्विगुण फल अधिका. नदीसी त्रिगुण फळ असे. गोष्ट वृंदावनी एका 10 गुण फल आहे ती अधिका. अग्निहोत्रादी स्थानी निका. शताधिक फले असती. तीर्थे देवता सान्निध्यानी. सहस्त्र फल असे निर्गुणी. शतकोटी फल परिसन्निधानी. ईश्वर सन्निधानी अनंत फल. जय करिता आसनासी. विधी निषेधक आहे ती कैसी. सांगेन ऐका तत्परेसी. पुण्य पाप बोलिले असे. भाग 20 समाप्त.